बेस्ट जीएमची आम्ही भेट घेतली, दिकेकर साहेबांची भेट घेतलेली आहे. मतदारसंघातले आमचे अनेक विषय होते, मग इलेक्ट्रिसिटी आणि अर्थात बस रूट्सचे. त्या दोन्ही विषयावर चांगली चर्चा झाली आहे, सकारात्मक चर्चा झाली आहे आणि विषय सुटतील ही अपेक्षा आहे. तसं पाहायला गेलं तर बेस्ट आणि आमचं एक वेगळं नातं आहे, आपुलकीचं नातं आहे. सुनील शिंदेजी असतील, आशिष शेपूरकरजी असतील, दोघंही BST चेअरमन देखील राहिलेले आहेत आणि साधारणपणे मुंबईची लाईफलाईन ही BST आहे. इलेक्ट्रिक बसचा पुरवठा जो आहे त्या मोठ्या प्रमाणात होत नाही आहे. जितक्या जलदगतीनं बेस्ट इलेक्ट्रिक बसेस येणं गरजेचं होतं. नक्कीच. खरं तर आमचा प्लॅन जो BSTसाठी होता, आपल्याला आठवत असेल, बस स्टॉप्स जे आहेत, बस शेल्टर आहेत, ते देखील आम्ही वेगळे करणार होतो. साधारणपणे चांगले सोपे, पुरुषांसाठी महिलांसाठी बसण्यासाठी सुरक्षित, आता होर्डिंगसारखं होत आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर 3,337 बसेस या BSTच्या राहिल्या पाहिजेत. त्याच्याहून अधिक साधारणपणे आम्ही 10,000पर्यंत इलेक्ट्रिक बसेसचा फ्लीट आम्ही वाढवत होतो, ताफा वाढवत होतो. त्याच्यात 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस येणार होत्या. हे सगळं होत असताना सरकार बदललं आणि कुठे ना कुठेतरी एक फुलस्टॉप लागलेला आहे. पण हे मी BSTची चूक मानणार नाही, कारण BST नेहमी त्यांची कामगिरी नीट करत असतं. मुंबईत जेव्हा पाऊस पडतो, कधी कधी ट्रेन्स थांबतात पण BST थांबत नाही. आणि BSTसाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे BMCकडून अर्थसहाय्य मिळणं. तसं पाहायला गेलं तर आम्ही हीच मागणी केली. मागच्या आठवड्यातच मी आमचे म्युन्सिपल कमिशनर साहेबांना लिहिलेलं आहे की MMRD सारख्या संस्थेला जर BMC 5,000 कोटी देऊ शकते, मग BSTला का नाही? BST तर एक अंगीकृत संस्थाच आहे आणि BSTला अर्थसहाय्य देणं गरजेचं आहे. त्याच्यात आम्ही जेव्हा BMC कमिशनर बरोबर भेट घेऊ तेव्हा ती करू. आज इथे आम्ही आमच्या मतदारसंघाचे विषय घेऊन आलो. त्यावर देखील मी विरोध केला होता, कारण हे सगळं BMC मधून साधारणपणे ठरवलं जातं आणि हे सरकारमधून ठरवलं जातं. एकंदर आमचं जर प्लॅन बघितला असता त्यावेळी जेव्हा आम्ही बनवला होता, 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणून देखील तिकीट दर न वाढवता BST ही सरप्लसमध्ये गेली असती. मुख्यमंत्री यांनी आता लाडकी बहीण बरोबर लाडकी भाऊ या योजना आणलेली आहे. नाही, किती काही लाडकं आणायला गेलं तरी त्यांना लाडकं हे निवडणुकाच असतात. हा सगळा जुमला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही काल आपण ऐकलं ते 12वी आणि डिप्लोमा होल्डरसाठी, हे सगळं त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटच्या कोर्समध्ये जातील, त्यांना सरसकट नाही आहे. आणि आमची मागणी हीच राहील की ओल्ड पेन्शन स्कीम त्याच धर्तीवर तुम्ही लागू केली पाहिजे. आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांना देखील तुम्ही वाढीव हे द्या, पगार द्या, किंवा जे काही तुम्ही आत्तापर्यंत त्यांना मानधन देता ते वाढीव द्या. आणि मग जर 10,000 तुम्ही देऊ इच्छितात, मग महिलांना देखील तेवढंच द्या ना सरसकट. मला वाटतं सगळं जे काही होतं ते खोक्यांमध्ये निघून गेलेलं आहे. आज आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या कमिटेड लायबिलिटी किती आहेत आणि आम्ही 92,000 कोटीचे सरप्लस तिथे FD करून ठेवलेले आहे आणि प्रत्येक प्रोजेक्टला लिंक्ड होतं. काही लोकांना कळत नाही काय वापरायचं कसं, म्हणून उधळपट्टी त्यांनी केलेली आहे. मला वाटतं राजकारण होऊ नये, ह्याच्यात स्पष्टपणे सगळ्यांची मत हेच आहे की गडावर जे अतिक्रमण होतं त्याच्यावर कोणाचंही दुमत नाही, ते गेलंच पाहिजे. पण पायथ्याशी आणि गडावर देखील हिंसक जे आंदोलन करण्यात आलं तेव्हा पोलीस काय करत होते, SP कुठे होते, हे सगळे उत्तरं मला वाटतं राज्य सरकारने दिली पाहिजेत. कुठच्या हेतून ही बाहेरची लोकं जाऊन कोल्हापूरमध्ये हा हिंसाचार करून आली. आणि जे पाहिलं तर आपण नुकसान सगळ्याच समाजांचं झालंय, त्यांना नुकसान भरपाई कोण करून देणार? बरं, हे सगळं 2 वर्ष चालू असताना भर पावसातच आत्ताच काय ना सगळं निवडणुकीच्या तोंडावर आठवलेलं आहे. कुठे ना कुठेतरी राज्यात हिंसेचं वातावरण करायचं आणि त्याच्यावर पोळ्या भाजायच्या, हे त्यांचं काम आहे. वाघनखं आणली गेलेली आहेत आणि त्या संदर्भातला वाद जो आहे तो इंद्रजित सावंत यांनी देखील केला होता की हा दावा शिवरायांचा. बघा, एक आहे की ही वाघनखं शिवकालीन असू शकतात आणि ती खरं आहेत, म्हणजे ते व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमनी देखील सांगितलेलं आहे. महाराजांनी हे वापरले का, ह्याच्यावर अनेक लोकांचा संशय आहे. त्याच्यावर मला वाटतं जे म्युझियम आहे आणि जे त्यांच्याकडून म्युझियमनी घेतलं त्यांच्याकडे पण कुठचाही पुरावा नाही. पण दुसरी गोष्ट म्हणजे मुनगंटीवार साहेबांनी मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल 10 दिवस UKचा दौरा केला होता, इंग्लंडचा दौरा केला होता आणि आपल्याला सांगितलं होतं की ज्या ज्या म्युझियममध्ये जे काही महाराष्ट्राचं असेल ते आम्ही तिथून आणू आणि इथे महाराष्ट्रात आणू. पहिली गोष्ट म्हणजे ही वाघनखं लोनवर आणली आहेत की परमनंटली आणलेत. दुसरी गोष्ट म्हणजे किती गोष्टी अशा म्युझियममधून त्यांनी 10 दिवसाची मजामस्ती टूर केली त्याच्यातून महाराष्ट्रात परत आणलेली आहेत. ते टूरचे पैसे कोण देणार आहे? आत्ता आपण करदाते म्हणून देतो, ते पैसे खरं त्यांच्या खिशातून गेले पाहिजेत, कारण त्यांची ती मजामस्ती टूर होती, सुट्टीवर गेलेले. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आपल्या देखील बैठका होत आहेत आणि मुंबईत 36 पैकी जवळपास 25 जागा त्या ठाकरे गट लढवण्याच्या तयारीत. अच्छा, आपण बैठकीत होतात? नाही बघा, हे ह्या बैठकीत मी नव्हतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडून देखील आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळेच बोलत आहोत, कारण हे राज्य महाविकास आघाडी आता आपण पाहताय जिंकणार आहे. ह्याच्यात निवडणुकीत स्पष्ट दिसत आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला महाराष्ट्र हिताचं राज्य आणायचं, महाराष्ट्र हिताचं सरकार आणायचं. So you met the BST officials today. What issues
were discussed. The BST is the lifeline of Mumbai. BST works 24/7 for Mumbai, be it in the electricity supply department or the transport department. What is very important is we today have come for our local issues pertaining to Worli with a couple of our housing society and some bus routes that we wanted to be restarted. Apart from that, whatever other issues that we have in terms of the BST, like financial support, increasing the fleet of buses, we will raise with the BMC Commissioner. Do you have some demands for the state government regarding BEST? That I will raise with the state government. First and foremost is that the BMC should support the BST financially. It is very important that we support this lifeline. So the state government has come up with a similar scheme for youth now, Ladka Bhau. I think it is, first of all, it's a jumla, everybody knows it. Secondly, we are also demanding that there should be parity for women and men in terms of the stipend that is being given. The stipend being given for men or boys is only for skill development, not overall. Thirdly, what about old pension scheme? What about Anganwadi Sevikas? What about Asha workers? That is also very crucial. So the Vishalgarh Fort encroachment issue and then violence also followed. What is Absolutely. Our stand is very clear. There is no doubt that any encroachment on any fort should be taken out, and there is no doubt in anybody's mind there. Even the people on the fort who are encroachers are saying give us alternative and we'll be ready to move. The problem here is someone from outside the district has gone into Kolhapur and created a chaos there, created violence there. At the foothills of the Vishalgarh, there is a small village which has been attacked. Now, what was the police doing? What was the SP doing? How was this allowed? Where were the authorities in terms of raising the encroachment? And why all of this is happening today on the face of elections and not in the past 2 years when this issue was raised? I think MP Chhatrapati Shahu Maharaj has also raised this issue. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.